हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बघा, या छान अशा कापडापासून मिनी पर्स कशी शिवायची। मिनी पर्स म्हणा किंवा हँड पर्स म्हणा, तर खूप छान कापड आहे हा मैत्रिणींनो। आणि यापासून जी आपली हँड पर्स तयार होईल ना, ती खूप छान दिसणार आहे। तर येथे मी बघा अस्तरसाठी ब्लाऊज पीसचा कापड घेतला आहे आणि मध्ये मी जी शॉपिंग बॅग असते ना नॉनवेजची, तर तो कापड नॉनवेजचा शॉपिंग बॅगचा कापड घेतलेला आहे मी मध्ये। आणि वरती आपलं मेन फॅब्रिक। तर हे बघा किती छान फॅब्रिक आहे। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला तीनही फॅब्रिक चारही बाजूने अटॅच करून घ्यायचं आहे, म्हणजे शिवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी आता दोन्ही कापड बघा तयार करून घेते। मी आता हे दोन्ही फॅब्रिक चारही बाजूने अटॅच करून घेते। मशीन जवळ बघा ऊन पडत आहे, उन्हाची तिरप पडत आहे, त्यामुळे बघा असं येथे ऊन दिसत आहे, तर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता मी चारही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे, अटॅच करून घेतली आहे तीनही कापड। याच प्रकारे आता मी दुसरा कापडसुद्धा अटॅच करून घेते बघा। तर हे बघा मी आता दोन्ही कापड अटॅच करून घेतलेले आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे ना, तो कट करून घेतलेला आहे भोवतालचा। तर आता आपल्याला एक कापड आता वेगळं ठेवूया आणि एक कापड घ्यायचं आहे। त्यानंतर एका कापडावर मी बघा 1.5 इंच खाली अशी मार्किंग करून घेणार आहे येथे। तर हे बघा, तर येथे आपण अशी सरळ रेष आखून घेऊया आणि या सरळ रेषेवर आपल्याला येथे कापड कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे आपण आता कापड कट केलेला आहे। तर येथे मी लावणार आहे चेन। तर हे बघा उन्हामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, तर मी बाजूलाच तुम्हाला दाखवते आता। तर बघा आपण जे मध्ये कट केलेला आहे ना कापड, तर दोन्ही साईडला आपण पायपिंग लावूया। तर बघा हा मी कापड घेतलेला आहे, तर याच्याच मी आता दोन छोट्या छोट्या अशा या कापडामधूनच अशा दोन छोट्या पट्ट्या कट करून घेणार आहे। ही 2 इंचाची पट्टी आहे, तर याच्या मधातून मी कट करून घेणार आहे। आपल्याला मेन फॅब्रिक आपल्याला सरळच ठेवायचं आहे। त्यानंतर जी आपण पट्टी घेत आहोत, ती पट्टीची सरळ बाजूसुद्धा आपल्याला आतमध्ये ठेवायची आहे, म्हणजे दोन्ही सरळ बाजू आपल्या समोर पाहिजे, आमोरासमोर, आणि उलटी बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला मी इथे शिवून घेते। त्यानंतर शिवल्यानंतर हे बघा येथे एक शिलाई मारल्यानंतर मग आपल्याला हा कापड असा पलटी करून घ्यायचा आहे आणि येथे आपल्याला एक छोटीशी पायपिंग करून घ्यायची आहे। तर पायपिंग करून घेतल्यानंतर याच प्रकारे मी दोन्ही साईडला आता अशी पायपिंग करून घेते। तर हे बघा मी आता कापडाला दोन्ही साईडला पायपिंग करून घेतलेली आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला चेन घ्यायची आहे आणि चेनमध्ये मी रनर आधीच इन्सर्ट केलेला आहे। तर चेनवरती आपल्याला कापडही सरळच ठेवायचं आहे, चेनही आपली सरळच पाहिजे आणि त्यावरती कापड सरळ ठेवून आपल्याला दोन्ही साईडने आणि कापड आपले एक समोरासमोर आले पाहिजे एका रेषेत, अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। खालच्या साईडने मी एक लेस लावणार आहे आणि आतमध्ये पॉकेट तयार करण्यासाठी मी अस्तरसुद्धा लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी आता लेस लावून घेतलेली आहे खालच्या साईडला बघा, आणि मागून मी अस्तर लावून घेतलेला आहे आणि आपले पॉकेट तयार झालेलं आहे बघा। तर किती आतमध्ये असं पॉकेट तयार करून घेतलेलं आहे मी। तर आता आपला हा कापड आपण रेडी केलेला आहे। तर आता आपण दुसरा कापड घेऊया। तर बघा दुसऱ्या कापडाला मी आतमध्ये पॉकेट तयार करण्यासाठी एक कापड घेतलेला आहे। तर त्याच मापाचा मी कापडाच्याच मापाचा कापड घेतलेला आहे आणि त्याला बघा एक फोल्ड आणि दुसरी फोल्ड अशा प्रकारे मी 2 फोल्ड करून तेथे एक शिलाई मारून घेणार आहे। आणि शिलाई मारल्यानंतर मी आतमध्ये तो कापड मी आतमध्ये ठेवून शिलाई मारणार आहे। तर बघा सरळ कापड आपली कापडाच्या आतमध्ये पाहिजे, अशा प्रकारे सरळ कापड सरळ साईड आपली आतमध्ये ठेवून मी अशी शिलाई मारून घेणार आहे आणि मधूनसुद्धा शिलाई मारून घेणार आहे। तीनही साईडला मी शिलाई मारून अटॅच करून घेणार आहे आणि मधूनसुद्धा शिलाई मारणार आहे। तर माझे 2 पॉकेट तयार होतील। तर अशा प्रकारे मी आता मध्ये शिलाई मारून आपले पॉकेट तयार करून घेते। मी आता आतमध्ये कापड लावून घेतलेलं आहे आणि 2 पॉकेट तयार करून घेतलेले आहे। तर मधून शिलाई मारून मी 2 पॉकेट तयार करून घेतले। तर मागून बघा आता ही शिलाई दिसते, तर हे चांगलं दिसणार नाही आहे आपल्याला। तर आता काय करायचं आहे, तर मी येथे एक लेस अशी लावून घेणार आहे मध्येच। तर ही मधून अशी लेस लावून घेते आणि अटॅच करून घेते।
तर ही शिलाईसुद्धा दिसणार नाही आणि बॅगला थोडा छान लुकसुद्धा येईल. तर हे पहा, मी आता लेस अटॅच करून घेतलेली आहे. तर बघा किती छान लूक आलेला आहे. शिलाईसुद्धा दिसत नाही आणि वरतून लेस लावल्यामुळे छान असा लूक येतो. तर आता आपले 2 पॉकेट आता बनून तयार आहेत. तर आता आपले दोन्ही पीस आता रेडी आहेत बिलकुल. दोन्ही पीस आपले रेडी झालेले आहेत अटॅच करण्यासाठी. तर आता काय करायचं आपल्याला, मी आता दोन्ही साईडला, तर आपली दोन्ही साईडला पायपिंग राहून गेली होती करायची. तर याच प्रकारे जशी मी आता ही पायपिंग केली ना, त्याच प्रकारे मी येथे पायपिंग करून घेते आणि त्यानंतर मी येथे चेन अटॅच करून घेते. या चेनमध्ये सुद्धा रनर इन्सर्ट करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपले दोन्ही पॉकेट बघा तयार आहे. तर आतमध्ये सुद्धा 2 पॉकेट आहे आणि बाहेरून मी 1 पॉकेट दिलेलं आहे. आणि दोन्ही कापड आपण जॉईन करण्यासाठी येथे पायपिंग करून घेतलेली आहे आणि चेन लावून आपण रनरसुद्धा इन्सर्ट करून घेतलेला आहे. आणि जो एक्स्ट्राचा कापड होता ना, तो मी सर्व कट करून घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हा कापड असा उलटा न करता आपण हा कापड असा सरळच ठेवूया. आणि ही जी पायपिंग आहे ना, आतमधली हे जी आपण पायपिंग केलेली आहे ना दोन्ही साईडला, तर आपल्याला चेन अशी वरती उचलायची आहे आणि ही जी पायपिंग आहे ना, ती एकावर एक आली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हा कापड धरून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा सारखाच येत आहे. तर याच प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला अशा प्रकारे हा कापड ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, पायपिंग अशा प्रकारे दोन्ही पायपिंग आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायची आहे आणि चेन अशी वरती उचलून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला येथे आता आपण तीनही साईडला पायपिंग करून घेऊया. तर बघा, पायपिंग कशी करायची आहे त्यासाठी मी हे बघू शकता, ज्याप्रमाणे याच्या पट्ट्या कट केल्या होत्या ना, तर पट्ट्या काही मी जास्त 1.25 इंचाचीच पट्टी आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे यावरती एका काठावरती. आणि त्यानंतर थोडा कापड आपल्याला अर्धा इंच समोर घेऊन अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे मागच्या साईडला. तर हे बघा, मागच्या बाजूला असा अर्धा इंच कापड आपल्याला जास्त घेऊन दुमडून घ्यायचं आहे. आणि उलटा कापड आपला वरती पाहिजे, सरळ कापड आपला आतमध्ये पाहिजे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि येथे आपल्याला 1/2 इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. मी येथे 1/2 इंच किंवा त्यापेक्षा थोडी अशी 1-2 रेषा जास्त मी शिलाई मारून घेणार आहे. आणि शिलाई मारल्यानंतर हा कापड आपल्याला असा पलटवून घ्यायचा आहे. आणि पलटवल्यानंतर येथे आपल्याला एक फोल्ड, ही एक फोल्ड आणि मग दुसरी फोल्ड. तर हे बघा, एक फोल्ड आणि मग दुसरी फोल्ड मारून येथे आपल्याला अशी पायपिंग करून घ्यायची आहे. तर हीच अशा प्रकारे मी पायपिंग आता तीनही साईडला करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा, तीनही साईडला मी आता पायपिंग करून घेतलेली आहे. आणि पायपिंग केल्यामुळे बघा किती सुंदर लूक आलेला आहे आपल्या हँडपर्सला, मिनी हँडबॅगला. तर पायपिंग केल्यानंतर सुद्धा आपण हँडल लावू शकतो. तर बघा, अशा प्रकारे मी आता पट्टी, ही छोटीशी पट्टी घेतलेली आहे मी. 1.5 इंच या कापडाची रुंदी आहे आणि 6 इंच या कापडाची लांबी आहे. तर या कापडाला काय करायचं आहे, अशा प्रकारे 2 फोल्ड करून घेणार आहे आणि ते एक तिसरी फोल्ड. अशा प्रकारे मी आता पट्टी तयार करून घेते, शिवून घेते. आणि त्यानंतर आपल्याला कशी अटॅच करायची आहे ते मी सांगते तुम्हाला. तर हे बघा, आपण पायपिंग केलेली आहे त्यानंतर. तर पायपिंग केल्यामुळे आपण कशी अटॅच करायची आहे, तर येथे आपल्याला येथे हे बघा, काठावर आपल्याला येथे अटॅच करून घ्यायचं आहे. आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे ना, तो आपल्याला कट करून पुन्हा येथे आपण अशा प्रकारे पुन्हा आपण येथे असं दुमडून घेऊया. आणि इथे केल्यानंतर अजून एक आपल्याला येथे 2 शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं हँडलसुद्धा तयार होऊन जातं. तर चला, आता मी हे हँडलसुद्धा असं छोटंसं तयार करून घेते. तर अशा प्रकारे हे आपलं हँड पर्स किंवा मिनी पर्स किंवा आपण मोबाईल पर्ससुद्धा म्हणू शकतो, मोबाईल फोन पाऊच आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हे आपलं आजची आयडिया बनून तयार आहे मैत्रिणींनो. आणि खूप छान आहे. तर बाहेरून एक पॉकेट दिलं आहे मी, आतमध्ये सुद्धा एक पॉकेट आहे. आणि 2 पॉकेट आपण बिना झिपरचे आपण दिलेले आहेत आतमध्ये. तर अशा प्रकारे आपले 4 पॉकेट आपले बनून तयार आहेत. तर 4 पॉकेटची ही हँड पर्स आपण शिवलेली आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता, बाहेरून एक पॉकेट दिलेलं आहे मी. आणि तर अशा प्रकारे 4 हँडपर्सची आपण 4 पॉकेटची आपण ही पर्स शिवलेली आहे. तर आतमध्ये आपण आधार कार्ड किंवा छोटे मोठे आपले कार्ड, पैसे, मोबाईल फोन वगैरे सर्व काही आपण छोटं मोठं सामान यामध्ये ठेवू शकतो. तर कशी वाटली ही आजची आयडिया मैत्रिणींनो. तर तुम्हाला जर आजची आयडिया आवडली असेल, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.